नमस्कार, मी सोनल. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं टेक विथ सोनलमध्ये. तर शेतकऱ्यांसाठी सरकारकडनं खूप साऱ्या योजना राबवल्या जातात. तर त्यापैकी बऱ्याचशा योजना तुम्ही स्वतः महाडीबीटी ॲप्लिकेशन किंवा मग वेबसाईटवरती जाऊन तुम्ही बघू शकता आणि त्याचे फॉर्मसुद्धा तुम्ही स्वतः भरू शकता. तर अशातच आणखी एक राबवली जाणारी योजना म्हणजे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना. तर ही जी योजना आहे याआधी ती विमा कंपन्यांद्वारे राबवली जात होती, परंतु आता तसे न होता शेतकऱ्यांसाठी ही योजना सरकारकडनं राबवण्यात येते. यामध्ये शेतकऱ्यांना अपघातासाठीचं जे काही सानुग्रह अनुदान आहे ते स्वतः राज्य सरकार देत असते. जर शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करताना जर कुठला अपघात झाला असेल तर त्याचं जे काही अनुदान आहे आता ते स्वतः सरकारकडनं देण्यात येणार आहे. आणि ह्या योजनेचा समावेश आता महाडीबीटीच्या पोर्टलवरती सुद्धा करण्यात आलेला आहे. यावरती जाऊन तुम्ही लागणारे कागदपत्र किंवा मग त्यासाठीचं जी काही पात्रता आहे स्वतः जाऊन बघू शकता. महाडीबीटी पोर्टलवरती जाऊन तुम्ही याचा फॉर्मसुद्धा भरू शकता. तर इथे जर बघितलं तर तुम्ही महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आता नवीन ऑप्शन चालू झालेला आहे. तर इथे बघू शकता शेतकरी योजनांमध्ये. तर एवढ्या साऱ्या शेतकऱ्यांसाठी पहिल्या योजना होत्या, त्यामध्ये आणखीच एक गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता हे चालू झालेली आहे. तर तुम्ही जो काही शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रहाचा फॉर्म आहे तो इथनं सुद्धा महाडीबीटी ॲपवरनं सुद्धा तुम्ही तो भरू शकता. सध्या तरी आता फक्त ऑप्शनच आलेला आहे. तर ते खाली बघू शकता कृषी विभागातर्फे ही योजना काढण्यात आलेली आहे. तर यामध्ये अजून तरी आवश्यक कागदपत्र, पात्रता किंवा जे काही अनुदान आहे किती मिळणार आहे याची काही माहिती दिलेली नाही. तर चेअरसुद्धा ओपन नाही होते. तर फक्त इथे ॲड केलेलं आहे. तर यामध्ये जसे काही अपडेट येतील नवीनच त्यानंतरच फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती सांगणार आहोत. आणि जेव्हा ह्या पोर्टलवरती ह्या योजनेचे पूर्ण डिटेल्स दिल्या जातील म्हणजे फॉर्म कसा भरायचा किंवा मग याची पात्रता, अनुदान किती मिळणार आहे, ह्या पूर्ण डिटेल्स जेव्हा येतील तेव्हा फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा मी सांगणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला मात्र विसरू नका.